श्रीराम समर्थ. स्वरूप ग्रंथाची किल्ली सद्गुरु स्फूर्तीचे लाभली. ते शुद्ध बुद्धी ठेविली प्रज्ञावंतांपुढे. परमचैतन्य सद्गुरू श्री काणे महाराज बेळगाव यांनी आत्मदर्शन या त्यांच्या पुस्तकात श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनाचे श्लोकांचा गूढार्थ विशद केला आहे. त्यातील श्लोक क्रमांक 176चा गूढार्थ आज आपण पाहू. श्रीराम जगी द्वादशादित्य हे रुद्र 11 असंख्यात संख्या करी कोण शक्रा. जगी देव धुंडाळिता आढळेना जनी मुख्य तो कोण कैसा कळेना. श्रीराम. हे मना, या जगात तसे 12 सूर्य आणि 11 रुद्र उपलब्ध आहेत, तसेच या अंतर्जगातही आहेत. ही 12 सूर्याची स्थाने म्हणजे तेजाची प्रतीके आहेत. ती म्हणजे साधारण, क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा, क्रांती, बुद्धी, उदान, चक्षु, पाद, रूप, मन आणि आत्मा अशी 12 स्थाने नेहमी प्रत्ययाला येतात. भूक लागणे, तहान लागणे, आळस येणे, झोप येणे आणि कांती हे 5ही तेजोरूपी सूर्याचे भाग आहेत असे अनुभवाला येते. कारण जठरातील अग्नी प्रबल झाल्यापासून भूक लागत नाही. उन्हाळ्यात अग्निरूप उष्णतेमुळे तहान जास्त लागते. तसेच उन्हाळ्यात आळस जास्त येतो व इतर दिवसांपेक्षा झोपही जास्त येते. झोपेमुळेच अन्नाचे पचन होते, म्हणून झोप आणि आळस हे अग्नीचेच भाग आहेत. कांती हा तर तेजाचाच भाग आहे. बुद्धी प्रकाशक अशी तेजोमय आहे, म्हणून ती तेजाची आहे. उदान वायू कंठात राहून अन्न पाण्याची वाटणी करून त्यांना जठराग्नीकडे पोचवतो, म्हणून तेज आहे. डोळे हे तेजाचा गुण जे रूप ते पाहू शकतात, म्हणून ते तेजाचे आहेत. पायात विशेष उष्णता असते, म्हणून तेजाचा गुण जे रूप त्याला पाहण्यासाठी बुद्धीला किंवा डोळ्यांना त्याच्याकडे घेऊन जातात, म्हणून ते तेजाचे आहेत. रूप तर तेजाचाच गुण आहे. या सर्वांना व्यवस्थित रीतीने ताब्यात ठेवणारे मन असल्यामुळे तेही तेजाचा भाग होईल आणि या सर्वांचा साक्षी असा आत्माराम आहे, म्हणून ही द्वादशादित्यांची रूपे म्हणता येतील. तसेच 12 टिळे मुद्रा या स्थानावर लावतात. सूर्यकुलात उत्पन्न झालेल्या रामरायाची खूण आणि वंशाला ललामभूत म्हणून रामनामांकित मुद्रा या सूर्यस्थानांवर लावीत असावे. त्यामुळे पूर्वज अशा आदित्यरूप आत्मारामालाच त्याच्या योगाने आनंद कौतुक वाटत असावे. तसेच दशेंद्रियांचे अहंकार धरून हेच 11 रुद्ररूप आहेत. सर्व इंद्रियांना आपण केलेल्या कामगिरीचा अहंकार असतो. त्याचप्रमाणे पंच ज्ञानेंद्रिये व पंचकर्मेंद्रिये यांचा अहंकार आणि या सर्वांचा अभिमान धारण करणारे मन याचा अहंकार मिळून 11 रुद्र आहेत. स्मार्त लोकात भस्म लावतात ते 11 ठिकाणीच येते, अर्थात ती रुद्रस्थानेच आहेत. इंद्रांची तर संख्याच करावयास नको, कारण या देहात अनंत जीवेंद्र वास करीत आहेत. सुखोपभोगासाठी त्यांची सारखी धडपड चालू आहे. आपल्यापेक्षा या जगात मोठा कोणी असू नये अशी त्यांची सारखी खटपट चालू असते. एखादा भाग्यवान आपल्यापेक्षा मोठा होऊ पाहत आहे असे जर या जीवेंद्राला वाटले, समजले, तर नाहीच्या तऱ्हेची कुलंगडी त्याच्यामागे लावून त्याला नामोहरम करून त्याची दाणदाण करावायची आणि आपली जागा शाबूत राखायची. ती मोठी योग्यताच त्याला मिळू द्यायची नाही. मिळते असे वाटल्यास खो घालायचा, विघ्ने उत्पन्न करायची. अशा तऱ्हेने अंतरातील जे सर्व तऱ्हेचे कृमी असे जे जीव तेच शक्र आहेत. यामुळे अंतरात धुंडाळून शोधून पाहिले असताना या सर्व देवतांच्या मधील मुख्य देव की ज्याच्या सामर्थ्याने कृपा कटाक्षाने अंतरातील कारभार व्यवस्थित चालला आहे, तो कोण आहे, कसा आहे आणि कोठे आहे
हे समजेनासे झाले आहे. अर्थात तो समजून घेण्यासाठी तसेच हे आदित्य, रुद्र आणि इंद्र यांनाही ज्याने निर्माण केले व त्यांच्यातही आपण भरून राहिला, अशी दिव्य शक्ती कोणाची असावी ते अंतःकरणापासून नामस्मरण करून शुद्ध झाल्यावरच श्री गुरुकृपेने कळणारे आहे. आपले कर्तव्य फक्त गुरु आज्ञेप्रमाणे नामस्मरण करावायचे. ते करत राहिल्याच्याच योगाने आपोआप या सर्व गोष्टींचा उलगडा होत जातो. म्हणून हे मना, तू त्या मुख्य अशा आत्मारामाचेच नामस्मरण कर आणि मुख्य देव पहा. जय जय रघुवीर समर्थ.